नमस्कार. आज आपण लहान मुलांसाठी व डायबेटिक पेशंटसाठी एकदम परफेक्ट जाळीदार एकदम हेल्दी असा केक तयार करणार आहोत. विशेष म्हणजे ह्या केकमध्ये मी मैदा, साखर किंवा तेलाचा बिलकुल वापर केलेला नाहीये. तरी हा केक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. ह्या केकची तुम्ही हाईट ही बघू शकता. चला तर आता आपण एकदम परफेक्ट जाळीदार हेल्दी केक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. मी एक मीडियम साईजची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये कप प्रमाणे हाफ कप व वजनीप्रमाणे 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून पाणी ॲड करून हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत. गूळ मेल्ट करून घेतलेला आहे. आता हा गूळ आपण गाळणीने गाळून घेणार आहोत व थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. ह्यामध्ये आपण कप प्रमाणे 1 कप व वजनीप्रमाणे 200 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. ज्या रव्याचा आपण शिरा करतो तोच रवा इथे मी वापरत आहे. ह्यामध्ये आपण मोठा 1 टेबलस्पून मैदा व 2 टेबलस्पून बेकिंग पावडर ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 चिमूटभर मीठ ॲड करून घेणार आहोत. गोड पदार्थामध्ये मीठ ॲड केल्यामुळे पदार्थाची चव वाढते व मैदा ॲड केल्यामुळे केकला छान बाइंडिंग मिळते. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1/4 कप तूप ॲड करून घेत आहे. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल. इथे आपला गूळही छान थंड झालेला आहे. आता हे गूळही आपण बॅटरमध्ये ॲड करून घेणार आहोत. गूळ व तेल रव्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण हाफ कप दूध ॲड करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण हाफ कप दुधाचाच वापर करणार आहोत. जर आपल्याला गरज वाटली तरच आपण 1 ते 2 टेबलस्पून दूध वाढवणार आहोत. इथे रवा दुधामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे. हा रवा आता आपण झाकण लावून 10 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हा रवा 1 ते 2 तासासाठी साईडला ठेवला तरी चालेल. इथे आता आपले 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे. हा रवा आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला रवा छान फिरवून घेतल्यामुळे रवा अगदी एकसारखा असा तयार होतो. हे बॅटर आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. बॅटर मला थोडेसे घट्ट वाटत आहे, त्यामुळे ह्यामध्ये मी 1 टेबलस्पून इतके दूध ॲड करून छान फेटून घेतलेले आहे. त्यानंतर 1/4 टेबलस्पून वेलची पावडर ॲड करून हे छान मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी लेवल करून 1 टीस्पून बेकिंग पावडर व हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग पावडर व बेकिंग सोडा लेवल करून घेतल्यामुळे केक हा आपला परफेक्ट असा तयार होतो व लेवल करून न घेता बेकिंग पावडर जर जास्त झाली तर केक आपला कडवट बनतो. त्यानंतर ह्यावरती मी 1 टेबलस्पून दूध ॲड करून हे छान मिक्स करून घेतलेले आहे. ह्यामध्ये मी दह्याचा वापर केलेला नाहीये, त्यासाठी इथे मी 1 टीस्पून व्हिनेगर ॲड करून घेत आहे. व्हिनेगर व सोड्याचे रिॲक्शन होते व बॅटर आपले एकदम हलके बनते व केक आपला एकदम सॉफ्ट असा तयार होतो. बॅटर आपले तयार झालेले आहे. इथे मी केक टीन ग्रीस करून त्याला बटर पेपर लाईन करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे बॅटर पटकन ओतून घेणार आहोत. त्यानंतर 1 ते 2 वेळेस हे बॅटर आपण टॅप करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे बॅटर आपण फ्रीहीट केलेल्या टोपामध्ये ॲड करून घेणार आहोत व त्यावरती आपण बदामाचे काप ॲड करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. त्यानंतर इथे झाकण लावून हा केक आपण 45 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. 45 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता हा केक आपला परफेक्ट असा बेक झालेला आहे. ह्यामध्ये आपण टूथपिक ॲड करून बघणार आहोत. इथे आपली टूथपिक पूर्णपणे क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. हा केक आता आपण टोपातून बाहेर काढून त्यावरती ओले कापड झाकून हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला मॉइस्ट केक तयार झालेला आहे. अगदी सगळ्याच बाजूनी हा केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. केकचा तुम्ही कलरही बघू शकता. ह्याच पद्धतीने तुम्हीही एक वेळेस हा केक नक्की ट्राय करा. इथे आता आपण हा केक कट करून बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता केकला जाळीही सुरेख आलेली आहे. केकला जाळी एकदम छान आली म्हणजे समजा आपला केक परफेक्ट असा तयार झालेला आहे. तुम्हीही एक वेळेस ह्याच पद्धतीने हा केक नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा.